स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानासारख्या बलाढ्य सरदाराला महाराजांनी यमसदनी धाडले आणि त्याच्या मागोमाग आदिलशहाचे काही किल्ले जिंकून घेतले. आदिलशाही हादरली. महाराजांचं मराठ्यांचं उभरतं साम्राज्य आदिलशाहीला खूपत होते. काहीही करून शिवाजीचा नाश केला पाहिजे म्हणून त्याने सिद्दीजोहर या त्याच्या सरदाराला अफाट सैन्यानिशी स्वराज्यावर पाठवलं. शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह त्यावेळी पन्हाळगडावर होते. पन्हाळगडाला सिद्धीने जबरदस्त वेढा दिला आणि मराठे फसले. पन्हाळगड हा वेढा यशस्वीपणे लढवू शकेल इतका सक्षम नव्हता. महाराजांनाही वाटलं पावसाळ्यात सिद्धी वेढा उठवेल, पण पावसाळा येताच त्याने वेढा अधिक कडक केला. इतक्यात शाहिस्ते खान पुण्यात हल्ला करून तळ ठोकून बसलाय असं महाराजांच्या कानावर आलं. तिथे शाहिस्ते खानाच्या हालचालींना आटोक्यात आणणं गरजेचं होतं, पण त्याआधी वेढ्यातून निसटणं महत्वाचं होतं. आणि संकटात अधिक वाढ म्हणजे सिद्धीला सोबत करण्यासाठी इंग्रज अधिकारी रेव्हिंग्टन हा उखळी तोफ घेऊन पन्हाळ्याच्या वेढ्यात सामील झाला होता.